मम्मी आप बार बार बाथरूम क्यों जाती हो? लागते तर काय करू, बार हर 10 मिनिट मध्ये बाथरूम लागते. तो फिर ज्यादा मत पिया करो पानी. पाणी जास्त नाही पिली ना उन्हाळी लागते. ऊन लागते पाणी जास्त नाही पिली तर. आणि पाणी पिले तर बाथरूमचा त्रास. दिवसानं रात्रभर बी जातो. रात्रभर आणि दिवसभर मी तर त्रासून गेली. आत्ताच आली मी बाथरूमहून आणि आत्ताच असून अशी जोराची बाथरूम लागली. बसणं नाही होत आता. बार घडी लेकरं सुद्धा विचार एवढ्या वेळा कोण बाथरूमला जातं. आत्ताच आली करून आता अजून जायला लागून राहिला. डिस्टर्ब होते बाथरूम रात्री झोपी म्हणजे तर खूपच डिस्टर्ब होते. अशी झोप लागते आणि बाथरूम लागली का जाग येऊन जाते. रात्रभर बरोबर झोपही जात नाही बाथरूमच्या पायी. काय करू, मला तर या बाथरूमचा पहिलेपासूनच त्रास आहे. खूपच त्रास आहे बाथरूमचा. खूपच बाथरूम येते घडी. काय करू काही समजत नाही. आणि आता तर जास्तच त्रास सुरू झाला. आता आज तर खरंच बा हद झाली. एवढ्या वेळा जावं लागलं ना. खरंच मी किती वाजता बसली होती माहितीये व्हिडिओ बनवायला? 4 वाजतापासून तर आता 7:30 वाजले व्हिडिओ बनवता आणि झाडू लावायचा राहिला बाकी. आता झाडू लावते, नंतर मग स्वयंपाकाला 10 वाजते. करता असं 10 वेळा जावं लागते ना. त्याच्यानं डिस्टर्ब होते. मग एक थोडं बनवलं की जा, थोडं बसलं की अजून जा, थोडं बसलं की जा. आज तर हद झाली. थोडीशी झोपली 4 वाजता. चला ठीक आहे, आता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. थोडे शेअर केलं तर काय चांगलं वाटते. माझं मन हलकं होते तुमच्यासोबत शेअर केलं गोष्टी म्हणजे. तर चला ठीक होऊन जाईल सगळं. हसत कोणती पण परेशानी, कोणतं पण दुःख हसत पार पाडलं म्हणजे का नाही मस्त. काही वाटत नाही दुःख आहे म्हणून. आणि तुमच्यासोबत बोलली, शेअर केलं तर असं वाटतं का दुःखच नाही आहे काय. असं आपण आपलं दुःख दुसऱ्याला सांगितलं ना तर मन हलकं होते, दुःख पण कमी होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर चला ठीक आहे. आता त्रास देतो तो पण बाहेर आल्यानंतर त्रास नाही दिला पाहिजे. शांत राहायला पाहिजे असं वाटते. त्रास नको द्यायचो म्हणा. आता खूप त्रास देऊन राहिला म्हणजे दिवसभर लाता मारणं, घुमणं फिरणं चालतच राहते दिवसभर. आणि एवढं भारी होते ना खूप, काय सांगू. त्याच्यात बाथरूम बार. चला ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.